आता अनोळखी शहरात 4-4 पोरी संघ घेऊन फिरणं साधी गोष्ट आहे काय? म्हणून मी मिरचीचं पाकिट ठेवलं भाऊ सोबत. ह्या पोट्ट्या हसत होत्या. एखादा भेटला तर आडव्या हातानं घेत नाही का मग? बरं, हे गोष्ट बाजूला ठेवून आम्ही निघालो. तुम्ही स्वतः सांगा हे मंदिर कोणतं आहे? कधी ना कधी तर नागपुरात गेलेच असाल. जसं आपले तर अंबादेवीचं मंदिर आहे ना, बस तसंच होतं म्हटलं. एक नंबर. आणि प्रसन्न एवढं की विचारूच ना. खरंच खूप शांत वाटलं. पूर्ण दिवसभराची जेवढी थकान होती ना, ते पूर्ण मंदिरात आल्यावर एकदम डोकं शांत. मंदिर म्हटल्यावर कोणाचंही मन शांत होते. आणि त्यात भोलेबाबाचे दर्शन झाले मग तर काही विचारूच नका. आणि मंदिराची साजसज्जा एकच नंबर म्हटलं. तुम्ही कधी या मंदिरात गेले का? मला नक्की सांगा हा. अन जर नशीन गेले तर जाऊन पाहू, मस्त वाटते. मग काय, देवपूजा झाल्यावर गेलो पेट पूजा करायला. आपलं पोट्ट 24 तास रेडीच असते खासाठी. सगळेच ताट आलं पण आपलं ताट आले एवढा वेळ लागला भाऊ, काही विचारूच नका. मग काय, भुकीनं हालत खराब झाली. आता चम्मच न काय खाता येईन आपल्याला, हातानं खाणारे लोक आपण. मग काय, वेळ आली नागपूरले बाय बाय करायची. आणि आम्ही 5 जणांना मागची सीट बुक करून ठेवली. आणि जेव्हा कारंजात गाडी थांबली तेव्हा दिसलं भाऊ आपल्याला. वाट पाहिन पण एसटीनं जाईन भाऊ.